नमस्कार. मुक्त आयुर्वेदमध्ये सर्वांचे स्वागत. मी डॉक्टर किरण भोजराज, आपला आयुर्वेदिक डॉक्टर. आज आपण स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणारी आणि जर त्याला व्याधी झालाच तर त्याच्या व्याधीचं निर्हरण करणारी अशी सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात प्रचलित अशी जी चिकित्सा आहे त्यावर आपण बोलूयात. तर ही चिकित्सा सगळ्यांना माहीतच आहे, ज्याला आपण म्हटलं जातं पंचकर्म चिकित्सा. आज पंचकर्म चिकित्सा ही सगळ्यांनी ऐकलेली आहे किंवा देशांमध्येच नाही तर विदेशामध्ये सुद्धा पंचकर्म चिकित्सेचा बऱ्यापैकी एक बोलबाला आहे. मग आपण पंचकर्म चिकित्सा नेमकं काय आहे, कशासाठी वापरली जाते, त्याचे काय फायदे आहेत आणि कधी केली पाहिजे यावर आपण बघूयात. पंचकर्म चिकित्सा म्हणजे काय, तर शरीरामध्ये जे वाढलेले दोष असतात ते दोष शरीरातील जवळच्या मार्गाने शरीराच्या बाहेर काढून टाकणे, याला आपण म्हटलं जातं शोधन. आणि हे शोधन प्रक्रिया किती आहेत, तर 5 आहेत. या 5 प्रक्रिया असल्यामुळे यालाच पंचशोधन क्रिया असं म्हटलं जातं, ज्याला आपण पंचकर्म असे म्हणतो. यामध्ये कुठले कुठले कर्म येतात, तर सर्वप्रथम येतं वमन. वमनामध्ये आपण म्हटलं जातं साध्या भाषेत बघायला गेलं तर उलटीद्वारे आपण दोषांना बाहेर काढून टाकणे. त्यानंतर विरेचन. विरेचन म्हणजे लूज मोशन्स या प्रक्रियेद्वारे अतिरिक्त वाढलेले दोष आहेत ते शरीराच्या बाहेर काढणे. तिसरं आहे बस्ती चिकित्सा. बस्ती चिकित्सा म्हणजे आपण जो गुदद्वार आहे त्या गुदद्वाराद्वारे शरीरात औषधी प्रविष्ट करणे. मग त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर आहे नस्य, ज्याला आपण शिरोविरेचनही म्हणतो. नस्य म्हणजे आपण नाकाद्वारे किंवा नासाद्वारे आपण शरीरामध्ये औषधं प्रविष्ट करणे. आणि 5वं आहे रक्तमोक्षण, म्हणजे आपले जे दूषित रक्त झालेलं असतं त्या रक्ताचं मोक्षण म्हणजे रक्त काढून टाकणे, दूषित रक्त. ह्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, त्याला आपण म्हटलं जातं रक्तमोक्षण. असे 5 शोधन क्रिया आहेत ज्यांना आपण पंचकर्म असे म्हणतो. मग 5ही कर्म आपण एकाच वेळेस करत असतो का, तर नाही. आपण जेव्हा पण ट्रीटमेंटला जातो तेव्हा वैद्य तुमच्या गरजेनुसार कुठले कुठले कर्म करायला पाहिजे हे ते ठरवतात आणि त्यानुसार ते जेवढे आवश्यक कर्म आहेत तेवढेच कर्म त्यावेळेस केले जातात. शक्यतो एक किंवा दुसरं कर्मच आपण एका वेळेस करतो. वमनावेळेस वमनच होतं, विरेचनाच्या वेळेस विरेचनच होतं, बस्तीच्या वेळेस बस्ती आणि नस्याच्या वेळेस नस्य आणि रक्तमोक्षण असे एक एक कर्मच एका वेळेस मुख्यतः केले जातात. त्यानंतर आपण बघूयात याचे मग फायदे शरीरावर काय काय होतात. तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे याच्यामध्ये आपली भूक, आपण ज्याला म्हणतो अग्नी, आपला अग्नी चांगला होतो, जेणेकरून आपली जी चयापचय प्रक्रिया आहे ती खूप चांगल्या पद्धतीने इथे बनते, जेणेकरून आपल्याला कुठलाही पुढचा मोठा आजार आपल्या शरीरामध्ये राहत नाही. आपण जे काही खातो त्याचे रूपांतर व्यवस्थितपणे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र अशा धातूंमध्ये परिवर्तन होते आणि आपल्याला कुठलाही निशक्तपणा किंवा या गोष्टी आपल्या शरीरामध्ये राहत नाहीत, जेणेकरून आपली ऊर्जा, शक्ती, प्रतिकारशक्ती ही चांगल्या पद्धतीने बनते. त्यानंतर मन प्रसन्न राहतं, बुद्धी तल्लख राहते. असे विविध चांगले बरेचसे चांगले याच्यामध्ये फायदे आपल्याला बघायला मिळतात. मग ह्याच्यानंतर आपण बघूयात मग पंचकर्म म्हणजे नेमकं याच्यामध्ये आपण काय याला महत्त्व देतो आपण. तर आपण जर साध्या भाषेमध्ये समजून घ्यायला गेलं तर आपण एक उदाहरण घेऊयात. जसं आपलं दुधाचं भांडं आहे, त्याच्यामध्ये पूर्वी थोडंफार दही राहिलेलं आहे. तर ह्याच्यात जर आपण पुन्हा दूध टाकलं तर काय होणार आहे, दूध चांगलं राहील का, नाही, तर दूध नासेल. त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये दोष असतील आणि आपण नेहमी काही आहार घेत असू तर तो आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये त्याचं पचन होणार नाही, त्याचं न्यूट्रिशनमध्ये रूपांतर होणार नाही. किंवा दुसरं उदाहरण घेऊयात, आपल्याला एका कपड्याला रंग द्यायचा आहे. जर तो कपडा मळालेला असेल तर त्याच्यावर तो रंग त्याच पद्धतीने उमटेल का, तर नाही. आणि तोच कपडा जर व्यवस्थित धुवून स्वच्छ असेल आणि त्यावर आपण कुठलाही कलर टाकला तर तो कलर व्यवस्थितपणे उमटेल. याच पद्धतीने आपले आतडे जर शुद्ध असतील, आपलं आतलं शरीर जर शुद्ध असेल तर आपण जे काही घेऊ त्याचं रूपांतर न्यूट्रिशनमध्ये व्यवस्थित होईल आणि आपल्याला त्याची ऊर्जा मिळेल आणि आपल्याला कुठलेही आजार पुन्हा पुन्हा घडणार नाहीत. तर ह्या पद्धतीने पंचकर्म चिकित्सा, शोधन चिकित्सा आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरत असते. ही कधी करायला पाहिजे, तर पहिलेच आपण बोललो होतो स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षणासाठी. म्हणजेच स्वस्थ व्यक्ती म्हणजे आपण नॉर्मल आपण सगळेजण आहोत, त्या सगळ्यांनीच पंचकर्म चिकित्सा दरवर्षी ऋतूनुसार वैद्यांच्या सल्ल्याने करायला पाहिजे. आणि यातही जर तुम्हाला कुठले आजार निर्माण झाले तर त्या आजारांचं निर्हरण करण्यासाठी ऋतूनुसार आणि तुमच्या दोषांनुसार वैद्य डिसिजन घेतील की कुठलं शोधन कर्म करायला पाहिजे. म्हणून सर्वांनी अवश्य आपापल्या वैद्यांकडे जावे, नाडी परीक्षा, प्रकृती परीक्षण करावे. त्याच्यानुसार तुमच्या शरीरानुसार, तुमच्या व्याधीनुसार, तुमच्या ऋतूनुसार ते जे तुम्हाला पंचकर्म सजेस्ट करतील त्यातले पंचकर्म करून घ्या. स्वतःला निरोगी ठेवा, निरोगी राहा, स्वस्थ जगा, स्वस्थ खा, मस्त जगा. धन्यवाद. जय आयुर्वेद.